अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे लातूरमध्ये मराठवाड्यातील नुकसानीचा ठाकरेंकडून आढावा शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या व्यथा। लागोपाठ दुसऱ्या दिवशी अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी। पालकमंत्री नात्यानं बीड जिल्ह्याचा पूरस्थितीचा आढावा शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचं अजित पवारांचं आश्वासन। पाहणी दौऱ्यात अजित पवार पूरग्रस्तांवर घसरले। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांचा तोल सुटला। प्रश्न विचारणाऱ्यालाच अजितदादांनी झापलं। खासगी कार्यक्रमानिमित्त अमित शहा मुंबई दौऱ्यावर। शहा फडणवीसांकडून घेणार महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा। केंद्राची मदत मिळणार का याकडे लक्ष। पैशांचं सोंग आणता येत नसेल तर सरकार चालवू नका। संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल। तर शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मदत करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। सीना नदीच्या महापुराचा सोलापूरच्या मोहोळ तालुक्याला फटका। घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं संसार गेला वाहून। ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद। सीना नदीला आलेल्या पुराचा तिऱ्हे गावालाही फटका। मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नांदेडमधील गोदावरी नदीला महापूर। विष्णुपुरी बंधाऱ्याचे 18 पैकी 16 दरवाजे उघडले। पुराची भीषण दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित। जालन्याच्या वानड गावातील शेतामध्ये अजूनही गुडघाभर पाणी। शेतकऱ्याच्या मुलाचा आक्रोश। तर गोदावरीचं बॅकवॉटर शेतात शिरल्यानं सोयाबीनचं नुकसान। शेतांमध्ये तब्बल 5 फूट पाणी साचलं। पुरातून वाचवण्यासाठी गायी घराच्या छतावर नेल्या। धाराशिवच्या परांड्यातील शेतकऱ्याची जनावरांना वाचवण्यासाठी धडपड। जीव धोक्यात घालून 6 गायी छतावर चढवल्या। एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची सुप्रिया सुळेंची मागणी। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी। तर वैद्यकीय शिक्षण विभागातील तांत्रिक संवर्गातील पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलली। पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार। 26 आणि 27 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा। खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन। सणासुदीच्या काळात केंद्र सरकारनं देशांतर्गत साखर विक्रीचा कोटा केला कमी। दसरा दिवाळी काळात साखर महाग होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेणार। जालन्यात धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपोषणाचा 9वा दिवस। एसटीच्या आरक्षणासाठी बोराडे आक्रमक। तोडगा निघाल्यास आज उपोषण स्थगित होण्याची शक्यता। अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा निघणार। 1 लाखापेक्षा जास्त समाज बांधव सहभागी होणार। दिवाळीच्या आधी एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा एल्गार। आंदोलनासाठी 13 ऑक्टोबरची तारीख निश्चित। दसरा दिवाळीपूर्वीच रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पीएलबी मंजूर। सुमारे 11 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार फायदा। मेट्रो तिकीट मिळणार एकाच ॲपवर। मुंबईकरांसाठी वन तिकीट ॲप विकसित। वेगवेगळी तिकीट काढण्याचा ताप वाचणार। प्रवास वेगवान होणार। बंद केलेला पाणंद रस्ता सुरू करण्यावरून 2 गटात तुफान हाणामारी। जालन्याच्या चोराळा येथील घटना। तहसीलदार मंडळाधिकाऱ्यांसमोरच महिला सरपंचाला मारहाण। 16 जणांवर गुन्हा दाखल। लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला हिंसक वळण। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक
यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जेनझी आक्रमक आंदोलकांनी भाजपचं कार्यालय पेटवलं. 4 मृत्यू, 30 जखमी. रेल्वेतून अग्निक्षेपणास्त्र डागण्याची चाचणी यशस्वी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती. 2000 किलोमीटरवरील लक्ष्याचा घेतला अचूक वेध. रेल्वेतूनही मारा आजमावण्यासाठी उभारली विशेष यंत्रणा.